भाजप नेत्या चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांनी एकत्रित येत भाऊबीज साजरी केलेली आहे। चित्रा वाघ यांनी औक्षण करत या ठिकाणी भाऊबीजेचा सण दोघांमध्ये संपन्न होतानाची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। भाऊबीजेच्या दिवशी भाऊ हा आवर्जून बहिणीच्या घरी जात असतो आणि ती प्रथा परंपरा याही वेळी कायम। ही नाती जी असतात ही अत्यंत बळ देतात, ऊर्जादायी अशी ही नाती असतात। आणि हे नातं आपण जे म्हणतो बहीण भावाचं एक पवित्र नातं असं, आमचं नातं तर रक्ताच्या पलीकडचं नातं आहे की आम्ही राजकारणामध्ये असूनही आमची जी भावनिक जे आहे आमचं नातं जे आहे ते आम्ही जपलंय आणि आम्ही ते वाढवलंय, याचा मनापासूनचा आनंद आहे। दादाचं माझ्या घरी येणं म्हणजे माझ्या घरासाठी उत्सव असतो। वहिनी दरवर्षी या वेळेला येते आणि एक आधार असतो की माझा भाऊ माझ्यासोबत आहे। तुम्ही सगळेजण साक्षीदार आहात की आमच्या सगळ्या चढ आणि उतारामध्ये, सगळ्या ग्राफमध्ये, पॉलिटिकल ग्राफमध्ये, पर्सनल ज्या काही गोष्टी असतात त्या ठिकाणी माझा दादा खंबीरपणे माझ्यासोबत त्या ठिकाणी उभा असतो। पण या विषयावर एक गोष्ट आहे की माननीय पवार साहेबांच्या पक्षात ही होती, पण शरद पवार साहेबांकडे कधी तुम्ही दुसऱ्या पक्षात आहेत म्हणून भेटू नका वगैरे असं कधीही बंधन मला वाटत नाही की कधी तिकडे होतं आणि देवेंद्रजींकडे पण होतं। ही गोष्ट खरी आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पक्षात असलो तरी आम्ही एकत्र होतो, पण मग शेवटी म्हटलं आता येऊनच जाता येईल। आणि आज खरी तर ताईसाठी ही माझ्यासाठी आनंदाची दिवाळी आहे की ताई भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर देवाभाऊंच्या नेतृत्वात प्रवेश केल्यानंतर ही ताईची आमदार म्हणून पहिली दिवाळी। हो, हे खरंच आहे। त्यामुळे आमदार भाऊ आणि आमदार बहीण अशी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।